म्हणजे शब्दात सांगता येणार नाही अशी परिस्थिती हॉस्पिटलची आहे. गोष्ट म्हणजे मला सगळ्यात वाईट वाटलं की चेंबर आणि या गोष्टी ज्या आहेत त्या उघड्या आहेत. म्हणजे डास आणि यांचा जो प्रादुर्भाव आहे तो हॉस्पिटलच्या ठिकाणी नाही पाहिजे. नर्स आहात आणि आपण तिथं औषध वाटप करतात, चुकीचं एखाद्या पेशंटला काही चुकीचं औषध गेलं किंवा काही जबाबदारी आपली आहे का? जर अशा आरोग्याला ते धोका निर्माण करतात. ठीक आहे सर, या बघाव्या लागल्यात त्याविषयी मी माझ्या उच्च अधिकाऱ्यांना कळवेल. आणि उमराणे ग्रामीण रुग्णालयाचा बोजवारा, आरोग्य व्यवस्थेची युवा वर्गाकडून पोलखोल. देवळा तालुक्यातील उमराणे हे गाव व्यापारी दृष्ट्या महत्वाचे केंद्र असून राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे परिसरातील 8 ते 9 खेड्यांतील नागरिक या ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी तसेच गोरगरिबांना उपचारांची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र सध्या या रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचं चित्र समोर आलंय. रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घनकचरा साचलेला असून स्वच्छतेचा पूर्ण अभाव दिसून येतो. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असलेल्या बसण्याच्या जागांवर धूळ साचलेली आहे. उघडी गटारे तसेच टॉयलेट व बाथरूमच्या चेंबरला झाकण नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गटार व्यवस्था जीर्ण अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झालाय. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी असलेली आरओ फिल्टर यंत्रणाही निकृष्ट अवस्थेत असल्याचं निदर्शनास आलंय. याशिवाय रुग्णालयात डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांना वेळेवर व योग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. औषध वितरणासाठी प्रशिक्षित फार्मासिस्ट उपलब्ध नसताना एका सिस्टरकडून औषध वाटप केले जात असल्याची बाबही समोर आली आहे. यामुळे चुकीची औषधे दिल्यास रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो अशी भीती ग्रामस्थ युवकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान लाखो रुपये खर्च करून रुग्णालयात एक्स-रे मशीनसह विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र एक्स-रे टेक्निशियन उपलब्ध नसल्यामुळे ही यंत्रणा वापरात नसल्याचं समोर आलंय. यामुळे येथील युवा वर्गाने संताप व्यक्त करत प्रशासनाच्या नियोजनावर सवाल उपस्थित केलेत. यासोबतच आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात डॉग बाईट व स्नेक बाईटसाठी आवश्यक असलेल्या लसी उपलब्ध नसल्याचा आरोप युवकांनी केलाय. आपत्कालीन परिस्थितीत अशा लसींची अत्यंत गरज असताना त्या उपलब्ध नसणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचं नागरिकांनी सांगितलं. या संदर्भात रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर सोनाली मुपडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की औषध वाटप करणारे फार्मासिस्ट अर्जित रजेवर असून ही तात्पुरती परिस्थिती आहे. त्यांच्या अनुपस्थितीत सिस्टरला योग्य आदेश देऊन औषध वाटपाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकीकडे ग्रामीण भागातील नागरिक आरोग्य सेवेवर पूर्णपणे अवलंबून असताना दुसरीकडे उमराणे ग्रामीण रुग्णालयातील ही परिस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. डॉग बाईट व स्नेक बाईट सारख्या आपत्कालीन लसींचा तुटवडा, मनुष्यबळाची कमतरता आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. तातडीने आवश्यक उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. पण आता मगाशी जे बघितलं या ठिकाणी जे औषध वाटप परंतु मॅडम मला तुमचं नाव सांगा तुमचा. सॉरी मी काहीच नाही बोलू शकत. आपण त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचं असेल मॅडम एक मिनिट आपण मी तुम्हाला काही विचारत नाही. आपली पोस्ट काय? वरिष्ठ माझ्या युनिफॉर्म वरून दिसतं. आपली पोस्ट मी ॲज अ स्टाफ नर्स म्हणून इथे वर्किंग आहे. आपण एक नर्स आहात आणि आपण तिथं औषध वाटप करतात, चुकीचं एखाद्या पेशंटला काही चुकीचं औषध गेलं किंवा काही मेडिसिन गेलं त्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं त्याची जबाबदारी आपली आहे का? आपल्याला कोणी बसवलं त्या ठिकाणी मॅडम? कोणत्या वरिष्ठांनी सांगितलं तुम्हाला तिथं बसायला? कोणी सांगितलं? आपण आपल्या मनाने तिथं गेलात का? तुम्ही सगळं त्यांच्याशी बोलून. आपण एक जबाबदार आहात. आपण कोणत्या जागेवरती बसलेला आहात? एखाद्या रुग्णाला काही झालं त्याची जबाबदारी तुम्ही वरिष्ठांना विचारून करणार का? या ठिकाणी परिसरातील अनेक रुग्ण या ठिकाणी येत असतात. चुकीचं मेडिसिन दिलं गेलं आणि एखादा रुग्ण त्याच्याने दगावलं तर याची जबाबदारी कोणाची? या ठिकाणी अधीक्षक आहेत, मुख्य डॉक्टर्स आहेत. हे जर अशा पद्धतीने एक सिस्टरला त्या ठिकाणी मेडिसिन वाटपसाठी बसवण्यात येत असेल तर या ठिकाणी मोठा धक्कादायक गोष्ट या रुग्णालयात आपल्याला आज दिसून येते आहे. मित्रहो नमस्कार, आपण पाहत आहात S9 TV न्यूज. मी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार. मित्रहो आज आपण आहोत देवळा तालुक्यातील उमराणे येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात आणि या ठिकाणी जर प्रत्यक्ष पाहणी केली तर परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे चित्र समोर येत आहे. या रुग्णालयाबाबत वारंवार तक्रारी पुढे येत आहेत. रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. स्वच्छतेचा पूर्ण अभाव दिसून येतो.
टॉयलेट आणि बाथरूमचे चेंबर फुटलेल्या अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी दुर्गंधी वास त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. बाजूला असलेल्या गटारी जीर्ण झालेल्या असून त्यावरून जाताना त्या खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. महत्त्वाचं म्हणजे रुग्णालयात पुरेसा वैद्यकीय स्टाफ उपलब्ध नसल्याने रुग्णांना वेळेवर सेवा मिळण्यात अडचणी येतात. उमराणे हे मोठे व्यापारी गाव असून बाजूलाच राष्ट्रीय महामार्ग आहे. अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रथम उपचार मिळावा यासाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. मात्र अशा ठिकाणीच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. गावातील युवकांनी पुढाकार घेत या रुग्णालयाची पाहणी केली असता अनेक त्रुटी अनेक समस्या समोर आल्या आहेत. आता आपल्यासोबत उपस्थित असलेल्या युवकांकडून आपण जाणून घेऊया नेमक्या कोणत्या अडचणी रुग्णांना सहन कराव्या लागत आहेत. निखिल दादा, S9 न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपण जर बघितलं तर आपण ह्या रुग्णालयाची वारंवार आपण नेहमी तक्रारी पुढे आलेल्या आहेत आणि आजही आपल्या माध्यमातून या ठिकाणी काही जो कचरा असेल किंवा अनेक गोष्टी या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. आपण नक्की सकाळीपासून या ठिकाणी आहात, काय नक्की सविस्तर या संदर्भात सांगणार आहात? सर, सकाळी मला एका पेशंटचा फोन आला की मी 3 दिवसापासनं इथं हॉस्पिटलला चक्रा मारतोय असं. त्याच्यात एक्सरे मशीन हे बंद होतं, म्हणजे एक्सरे टेक्निशियन असून तो 3 दिवसापासून नाही, रजेवर आहे. त्याने कुठल्याही प्रकारची लेखी रजा दिलेली नाही, कुठल्याही प्रकारचं कोणाला सांगून गेलेलं नाही. तर आम्ही इथं आलो, मी स्वतः, मला हाताचा एक्सरे करायचा तर मी स्वतः आलो, मी स्वतः केस पेपर घेऊन तिथं गेलो तर ते तिथं नव्हते. त्याच्यानंतर मी विचारपूस केली तर तिथं फक्त एक डॉक्टर, 2 सिस्टर एवढे स्टाफ तिथं होता. त्यांना विचारलं, ते बोलले याच्याकडे जा त्याच्याकडे जा, उडीची उत्तरं त्यांनी मला दिले. त्याच्यानंतर मी गावातले जे आहेत प्रतिनिधी त्यांना बोलवलं, त्यांना सांगितलं. त्यांनी सिव्हिल सर्जनांबरोबर बोलणं केलं. त्याच्यानंतर बोलले की बुधवारपर्यंत वेळ द्या, आम्ही व्यवस्थित करू असं. याच्या मागेही मी सिव्हिल सर्जन जे शिंदे सर होते, चारुदत्त शिंदे, त्यांनाही वारंवार मोबाईलद्वारे त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हॉस्पिटलकडे लक्ष द्या. अतिशय म्हणजे शब्दात सांगता येणार नाही अशी परिस्थिती या हॉस्पिटलची आहे. उमराण्यापासून 8 ते 10 खेडे त्यांना या हॉस्पिटलला जोडलेले आहेत. त्याच्यामुळे सरकारने किंवा त्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं. इथं शाळेचे लहान मुलं, हे हायस्कूलचे लहान मुलं इथं येतात. गेट तुटलेलं आहे, तिथं लहान मुलांचे पाय वगैरे जातात, कोणाचा पाय फ्रॅक्चर होतो, हात फ्रॅक्चर होतो. आपण मागे बघू शकतात, इथं कॉटेजला राहायला त्यांना अतिशय व्यवस्थित सुस्वच्छ असं कॉटेज बांधलेलं आहे आणि हॉस्पिटल जे रुग्णांसाठी आहे त्याच्यात कुठलीही परिस्थिती म्हणजे कुठलाही एकही सेवा नाहीये, कुठलेच काहीच नाहीये. ते सर्वांनी तुम्ही, आणि आता जर बघितलं तर तिथं एक सिस्टर ही मेडिसिन देते, फार्मासिस्ट नाही येते, सिस्टर आहेत. ते बोलले की आम्ही मेडिसिन देतोय, असं लिगली होत नाही असं माझ्या माहितीनुसार आहे. फार्मासिस्ट दुसरं कोणी देत नाही. तिथं ज्यांच्याकडे चार्ज आहेत ते सुट्टीवर आहेत. मग तो हॉस्पिटल कोणाच्या भरोशावर चालू आहे सर? याची तुम्ही, तुमच्या मार्फत मी सर्व प्रशासनाला सांगतो की याची काळजी घ्यावी, नाहीतर आम्ही बुधवारी हॉस्पिटलला कुलूप लावणार आहोत. त्याच्यानंतर हे हॉस्पिटल बंद करून देणार आहोत. हॉस्पिटल चालू होणार नाही. मित्र, आपण जर बघितलं तर अनेक वेळा एक उमराणे परिसर असेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, खरं तर जे चर्चेमध्ये आलेले आहेत ते आपले वाकसाहेब, जे रजिस्ट्रारमध्ये एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने समाजसेवेचं काम ते त्यांच्या माध्यमातून करत असतात. आणि आज तेही आपल्यासोबत आहेत. योगायोग समजायचा की आज रुग्णालयामध्ये त्यांनी ही परिस्थिती बघितलेली आहे. वाकसाहेब S9 न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. खरं तर आपण बघितलं तर वेळोवेळी आपणही या समाजसेवेच्या माध्यमातून अनेक गोष्टी, शेती आणि माती यावर अनेक गोष्टी आपण लोकांशी रील्सच्या माध्यमातून आपण बोलत असतात. आज आपण स्वतः या ठिकाणी आहात. इथली परिस्थिती जर बघितली, आपण स्वतः बघितलेली आहे, काय नक्की याच्यावरती आपण सांगणार आहात? आता जी रियालिटी माझ्या डोळ्यासमोर आली, मी असं समजत होतो की आपल्या इथं रुग्णालय आहे, त्याची बाहेरून मी बऱ्याच वेळा बघायचो की चांगल्या स्थितीत असं वाटायचं. बट आज माझ्या खऱ्या अर्थाने मी म्हणू शकतो की डोळे या मुलांनी माझे उघडून दिले. जी इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मॅनपॉवर इथं कमी आहे. आता बघितलं, हा जसं बोलला की जे फार्मासिस्ट, ते खरं आहे, एक फार्मासिस्ट जो असतो तो पूर्ण वेळ पाहिजे, एक त्यांचा कोणीतरी बॅकअप पण असतो. तुझ्या सुट्टीवर जाण्या अगोदर तो माणूस तिथे रिप्लेसमेंट म्हणून पाहिजे. त्या नर्स, सिस्टर त्या गोळ्या द्यायला त्यांना लिगली अधिकार नाही. उद्या कोणता साईड इफेक्ट झाला, आता जर आपण तिथं बघितलं, जर ती फार्मसी नाहीये आणि दुसरी सिस्टर त्या ठिकाणी बसून दिले, चुकीचं पेशंटांना चुकीच्या गोळ्या जर मेडिसिन, आणि एखादा हे प्राणावर पण बेतू शकतं एखाद्या पेशंटच्या ह्या चुकीच्या गोळ्यांमुळे, तर ते त्यांनी ते करायला नको. त्यांनी वरती अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे की असा माणसांचा इथे कमी पडतायत माणसं, मॅनपॉवर कमी पडते, तर तुम्ही आम्हाला इथे जास्त माणसं द्या.
आणि बाकीच्या ठिकाणी 1-2 अटेंडंट जे क्लिनलीनेस किंवा हायजीनसाठी पाहिजेत. इथे कुठेही काही कोणत्याही प्रकारचे गवत वाढलेलं आहे, पालापाचोळा पडलेला आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मला सगळ्यात वाईट वाटलं की चेंबर आणि या गोष्टी ज्या आहेत त्या उघड्या आहेत. नक्कीच म्हणजे आपण डास आणि यांचा जो प्रादुर्भाव आहे तो हॉस्पिटलच्या ठिकाणी नाही पाहिजे. म्हणजे अशा ठिकाणी डास नको आहे. तिथं पेशंट आला आहे, इथे 3-3, 4-4 दिवस पेशंट ऍडमिट होतात आणि तिथे तुम्ही डास वगैरे असल्यावर आणखी त्यांचा आजार बरा होण्यापेक्षा ते आणखी आजारी पडू शकतात तिथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सरेच्या तिथे माणूस तिथे कोणतरी हवा आहे, तो पण माणूस कुठेतरी गेलेला आहे, तो कुठेतरी सुट्टीवर आहे. 3-3 दिवस जे एखाद्या ग्रामीण भागात काय होतं, एखाद्या माणसाला लागल्यावर फर्स्ट एड म्हणून हे हॉस्पिटल आहे, त्याला लगेच एक काहीतरी प्रथमोपचार भेटला म्हणून तो पुढे आपण त्याला सिटीसाठी रेफर करू शकतो. पण इथे प्रथमोपचारच काही होत नाही. त्या माणसाचा खूप वेळा असं होतं की तिथे डॉक्टर तिथे मालेगाव किंवा नाशिकच्या ठिकाणी पेशंट गेल्यावर ते सांगतात की तुम्ही त्या माणसाला पहिले काही फर्स्ट एड दिला असता तर तो वाचू शकला असता किंवा तो लवकर बरा झाला असता. त्याच्यामुळे तो त्यांचा टाइमपास होतोय ना इथल्या लोकांचा. शेतकरी लोक इथं प्रामुख्याने आहेत, त्यांच्यासाठी हे जे हॉस्पिटल आहे हे गरीब लोकांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. बट मला हे पाहून आज खूप वाईट वाटलं आणि या पोरांनी एक चांगलं काम केलं की मला इथे बोलून घेतलं. तर इथं ग्रामीण रुग्णालयाच्या समोर एक कोविड सारखी जर अवस्था झाली तर एक इथं हे बांधलेलं आहे कोविड सेंटर. त्याची अवस्था बघितली ना सर, अतिशय त्याचं अजून ओपनिंग झालेलं नाही तरी सुद्धा त्याचे काच खिडकी फुटून त्याचे नुकसान झालेलं आहे. गव्हर्नमेंटचा पैसा पाण्यासारखा वाहतो इथं, त्याचा उपयोग कुठेच होत नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सर मी, इथं जी परिस्थिती आहे इथं स्टाफला 25 ते 30 लाख रुपये मंथली पेमेंट जातं सर, आणि त्या पेमेंटचा उपयोग होत नाही इथं. एक काम करावं यांनी, हे सगळे बंद करून द्यावं, गरिबाचे लोक भरून घ्यावे इथं कामाला, ते तरी व्यवस्थित कामं करतील. सर नमस्कार. सर या ठिकाणी जर बघितलं तर आत्ताच मगाशी काही पेशंट होते किंवा बाजूला जर परिसर बघितला तर अनेक सुखसुविधांचा अभाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आत्ताच जिथं खरं तर मेडिसिन वाटपचे जे कॅबिन आहे त्याच्यामध्ये सिस्टरला बसवण्यात आलंय. चुकीचं मेडिसिन एखाद्या पेशंटला गेलं, दगावलं, याचं जबाबदारी कोण? आता जे फार्मसी आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे ते सुट्टीवर असेल, तर मग सुट्टीवर असल्या कारणाने आता त्यांना इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये सिस्टरांना तिथे मेडिसिन वाटपसाठी बसवण्यात आलेलं आहे. ज्या मॅडमला तिथं बसवण्यात आलं त्यांचं क्वालिफिकेशन काय झालेलं आहे? ते सिस्टरांना सुद्धा मेडिसिनचं नॉलेज असतं, म्हणजे कोणत्या टॅबलेट्स आहे ते कोणत्या कंडिशनमध्ये दिले जातात. ते नर्सिंग कोर्समध्ये त्यांचं पूर्ण तसं एज्युकेशन झालं असतं, तर मग त्यांना म्हणजे बेसिक नॉलेज असतं. त्यामुळे ते आता ते फार्मासिस्ट एखाद्या वेळेस सुट्टीवर असतील त्यामुळे त्यांना तात्पुरत्या याच्यासाठी बसवलं गेलं. सर आपण आता बोलतो एखाद्या वेळेस सुट्टीवर असतील म्हणजे कन्फर्म नाही. आता मी कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्टवर आहे, तर मग त्यांचा सुट्टीचा अर्ज हा ऑफिसमध्ये जमा होतो, तर ते आहेत का नाही कन्फर्म ते मला नाही सांगता येणार. तर त्याबद्दल चौकशी तुम्ही ऑफिसमध्ये करू शकता. आणि जे काही म्हणजे आता तुम्हाला अभाव वाटतोय किंवा अडचण येते त्याच्याविषयी तुम्ही माझे जे उच्च अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क करून त्या गोष्टीवर चर्चा करू शकतात. पण आता इथं जर मगाशी बघितलं तर मोठमोठे मशिनरी या ठिकाणी एक्सरे मशीन आहे, परंतु जर एखाद्या पेशंटला 4 वेळेस एक्सरेसाठी जर चक्कर मारावं लागत असेल तर मग याच्यापेक्षा दुर्दैवी काय असणार? आता सर ते एक्सरे टेक्निशियन आहे, ते आता सुट्टीवर आहेत का त्यांचा काही पर्सनल प्रॉब्लेम आहे, तर ते ऑफिसकडे म्हणजे त्यांची काय सिच्युएशन आहे तुम्ही ते चौकशी करून ते करू शकतात तुम्ही, कारण त्याच्याबद्दल मलाही सांगता येणार नाही. समाजामध्ये किंवा रुग्णांमध्ये डॉक्टर हा देवाचा दुसरा अवतार मानला जातो आणि त्या ठिकाणी एकी बाजूला आरोग्याची व्यवस्था घेणं आणि दुसरीकडे घनकचऱ्याचा अभाव दिसून येणं, याच्याबद्दल काय सांगणार? ओके, आम्ही त्याच्याबद्दल इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू, पण हे सगळं जे काय म्हणता कोऑर्डिनेशन असतं ते आमचे उच्च अधिकारी पाहतात. त्याविषयी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता. नक्कीच मी त्यांना फोन करेल, त्यांच्याशी संपर्क साधेल, परंतु कसं असतं घरात म्हणजे जो मेंबर असतात त्यांचंही तिथपर्यंत काही सूचना असतील ते पोहोचवणं गरजेचे आहेत. आपण पाठीमागे जर बघितलं तर अक्षरशः टॉयलेटचे जे ड्रेनेज आहेत ते फुटलेले आहेत, त्या ठिकाणी एकदम दुर्गंधीयुक्त वास त्या ठिकाणी फैललेला आहे आणि अशा ठिकाणी जर अशा आरोग्याला ते धोका निर्माण करतं. ठीक आहे सर, या जे तुम्हाला काही अडचण बघाव्या लागल्यात त्याविषयी मी माझ्या उच्च अधिकाऱ्यांना कळवेल आणि त्याच्याविषयी काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद सर. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.